नमस्कार. तर आज आपण पदावली. तर या अगोदर पदावलीचं प्रकरण त्यामध्ये 16 प्रश्न आपण घेतलेले होते. आता यानंतर पदावलीचे अजून काही उदाहरणं आपण पाहणार आहोत, अतिशय महत्वाचे उदाहरण. तर त्यामध्ये तर या आजच्या पण तासामध्ये पदावलीचं पुढचं प्रकरण आपण घेणार आहोत. पदावलीचेच प्रश्न आपण घेणार आहोत 16च्या पुढे, म्हणजे प्रश्न क्रमांक 17. ओके. तर जर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला व्हिडिओ भेटत नसतील, म्हणजे खूप सगळे मिक्स आहेत व्हिडिओ, 10वी 5वी 8वी बुद्धिमत्ता वेगळं, तर प्लेलिस्ट मध्ये जावा. आपलं युट्यूब चॅनल उघडल्यानंतर माझ्या नावाला डबल क्लिक केल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये जावा. त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी भाग केलेले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल. ओके. आणि ज्यांना वैयक्तिक क्लास लावायचे असतील, 5वी नवोदयचा रोज एक क्लास चालू आहे, तर माझा जो नंबर आहे 93 49 49 69, तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. ओके. 8वी स्कॉलरशिपचा पण वैयक्तिक क्लास काही जण आहेत, 5वी नवोदयचे पण क्लास चालू आहे. तर ठीक आहे. तर आजच्या या पहिला प्रश्न बघा. तर पहिला प्रश्न 25 अधिक कंस 8 वजा कंस 24 भागिले 8 गुणिले 4 वजा 5 अधिक 12 कंसामध्ये. तर या ठिकाणी पदावलीचं सूत्र काय आहे? कंचे भागू बेव. काय आहे? कंचे भागू बेव. तर या ठिकाणी बघा, तर सुरुवातीला आता इथं का करावं लागेल? तर या ठिकाणी हा मधला कंस सोडवावा लागेल. सगळ्यात आतील कंस कोणता आहे? हा कंस आहे. म्हणजे 24 भागिले 8 गुणिले 4 वजा 5 अधिक 12. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इकडचा भाग आपण थांबूया आणि हा भाग पूर्ण आपण सोडवूया. तर आपण हे लिहिताना कसं लिहूया? अगोदर हा भाग सोडवायचा आहे. तर 24 भागिले 8 गुणिले 4 वजा 5 अधिक 12. बरोबर आहे. याला उभ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी याचा कंस केला तर आपण याला भाग घातलं. 8 त्रिक 24 आणि 3 आणि 4 चा गुणाकार 3 चोक 12 वजा 5 अधिक 12. 3 चोक 12 वजा 5 अधिक 12. तर या ठिकाणी आता फक्त बेरीज आणि वजाबाकी असे तर तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओ मध्ये, तर डावीकडूनच सोडवं जायचं. बरोबर आहे. 12 मधून 5 गेले, 7 राहिले आणि हे 12 आणि 7 किती आलं? 19 आलं. म्हणजे हे पूर्ण सोडवल्यानंतर उत्तर किती आलेलं आहे? 19 आलेलं आहे. त्यानंतर आपण आता हे कंसामध्ये आलेलं आहे. आता हे लिहूया आपण. 25 अधिक 8 वजा का आलेला आहे सोडवल्यानंतर 19 आलेला आहे. का आलेला आहे? 19 आलेला आहे. म्हणजे ह्या दोघांची का करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. 25 अधिक 8 वजा 19. बरोबर आहे. 8 वजा 19. तर 19 मधून 8 गेले. 19 मधून किती गेले? 8 गेले. तर 19 मधून 8 गेले, 11 राहिले. आता या ठिकाणी इथे प्रॉब्लेम आहे बघा. इथं अधिकचं चिन्ह आहे आणि इथं मोठ्या संख्ये चिन्ह काय येईल? वजा येईल. वजा 11. मोठ्या संख्ये चिन्ह काय येईल? वजा 11. कारण 19चं चिन्ह वजा आहे, 8चं चिन्ह अधिक आहे, म्हणून ह्याच्या उत्तराला वजा 11 आलं. आता समोरासमोर दोन चिन्ह आले, अधिक वजा वजा. 25 मधून 11 गेले. 25 मधून 11 गेल्यानंतर उत्तर आलं 14. उत्तर आलं 14. म्हणजे आपण अगोदर हे पूर्ण सोडवलं, याचं उत्तर 19 आलं. मग 8 वजा 19. बरोबर आहे. 8 मधून 19 गेले, वजा 11 राहिले आणि 25 मधून 11 गेले, 14 राहिले. अशा प्रकारे उत्तर काय आलेलं आहे? 14. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर 15 वजा 36 भागिले 9 गुणिले 8 वजा 20 आणि पुन्हा अधिक 3. म्हणजे आपल्याला अगोदर हा कंस सोडवावा लागेल. बरोबर आहे. तर हा कंस सोडवताना आपण तुम्हाला समजण्यासाठी म्हणून आता ही क्रिया करूया. 36 भागिले 9 गुणिले 8 वजा 20 अधिक 3. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता ह्याची मांडणी उभ्या पद्धतीने केली. आता 9 ने 36 ला भाग घालायचं. 9 चोक 36
म्हणजेच 15 वजा 4 8 32 वजा 20, बरोबर आहे, वजा 20. बघा 9 चोक 36, 4 8 32 वजा 20 कंस अधिक 3 जसं आहे, बाकीच्या भागामध्ये काय बदल होत नाही. आता या ठिकाणी अगोदर ह्याची वजाबाकी करायची. आता 32 मधून 20 गेले, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करतो आणि 32 चिन्ह अधिक आहे. मग 20 आणि 10 30 म्हणजे 12 उरले. 20 आणि 10 30 आणि 2 32 म्हणजे 12 उरले. म्हणजे या ठिकाणी 15 वजा इथं काय आलं 12 अधिक 3, बरोबर आहे. 15 वजा 12 अधिक 3. तर या ठिकाणी बघा अधिक वजा वजा झालं म्हणजेच 15 वजा 12 अधिक 3 आलं. कारण ह्याचं चिन्ह अधिक, 12चं चिन्ह अधिक आहे, बरोबर आहे. 12चं चिन्ह अधिक आहे, 15चं इथं वजा आहे, अधिक वजा वजा म्हणजे 15 अधिक 12 वजा 3. आता 15 मधून 12 गेले, 3 राहिले, अधिक 3 म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे 6. उत्तर काय आलेलं आहे 6. यानंतर पुढचा प्रश्न 17 18 19 19 नंबरचा प्रश्न. 19 नंबर बघा. तर आता या प्रश्नामध्ये 21 वजा 2 अधिक 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 15 भागिले 7 गुणिले 21. तर या ठिकाणी आता याचं सुरुवातीला काय करावं लागेल, हा पूर्ण कंस सोडवावा लागेल. हा पूर्ण कंस या ठिकाणी इथं एक कंस करायचं राहिलेला आहे वाटतं बहुतेक. या ठिकाणी पण कंस आहे. म्हणजेच 21 वजा 2 अधिक 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 15, बरोबर आहे. इथं भागिले 7 गुणिले 21 आहे. म्हणजे अगोदर हा कंस पूर्ण सोडवावा लागेल. कंस सोडवत असताना ज्या ठिकाणी भागाकार आणि गुणाकार आहे त्याला कंस करा, म्हणजे आपल्याला समजेल की नेमका अगोदर काय सोडवायचं आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी 3 न भाग घालायचं, 3 1 3 3 5 15 म्हणजेच काय झालं 21 वजा 2 अधिक पाऊणचोक 20 वजा 15, बरोबर आहे, भागिले 7 गुणिले 21, भागिले 7 गुणिले 21. तर या ठिकाणी पुन्हा हा कंस पूर्ण सॉल्व्ह करावा लागेल पूर्ण. आता 2 आणि 20, 20 आणि 2 22 आणि 22 मधून 15 गेले, 22 मधून 15 गेले 7 राहिले, बरोबर आहे. तर 21 वजा 20 आणि 2 22 मधून, आता मी डायरेक्ट पायरी वाढवत नाही, 20 आणि 2 22 मधून 15 गेले 7 राहिले, बरोबर आहे. 7 भागिले 7 भागिले 7 भागिले 7, बरोबर आहे, आणि गुणिले 21. बघा मी एक पायरी कमी केली, 20 आणि 2 22 या दोघांची बेरीज केली आणि 22 मधून 15 गेले 7 राहिले, 22 मधून 15 गेले 7 राहिले, भागिले 7 लगेच त्याच्या खाली लिहिलं भागिले 7 गुणिले 21. म्हणजे आता ह्या कंसामध्ये हे अगोदर सोडवावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. 7 7 काय झालं कटलं, म्हणजेच इथं एक आलं, कटलं म्हणजे एक आलं, 21 21, 21 वजा 21 आलं, 21 वजा 21 आलं आणि 21 मधून 21 गेले 0 राहिले, 21 मधून 21 गेले 0 राहिले. म्हणजे प्रश्न आता इथं कन्फ्युज होऊ नका, मी एक पायरी कमी केलेली आहे. इथं 2 आणि 20 22, 22 मधून 15 गेले 7 राहिले आणि इथं पुढे लगेच भागिले 7 आहे, मग खाली 7 ठेवलं आणि गुणिले 21. 7 7 कटलं म्हणजे एक आलं, 21 21, 21 मधून 21 गेले 0 राहिले. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर 15 कंसात 60 भागिले 20 अधिक 5 कंस बंद वजा 120. तर या ठिकाणी 15 कंसात 60 भागिले 20 अधिक 5, 60 भागिले 20 अधिक 5 वजा 120, वजा 120.
20 म्हणजे आपल्याला हा कंस अगोदर सोडवावा लागेल. 15 20 × 20 20 त्रिक 60 म्हणजेच काय आलं 20 त्रिक 60 म्हणजे 5 आणि 3 ची काय होईल बेरीज होईल. 5 अधिक 3 या दोघांची बेरीज होईल. 5 आणि 3 8 आणि या ठिकाणी कशाचे चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह आहे. बरोबर आहे. 15च्या नंतर इथं कशाचं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह आहे. 5 आणि 3 8 आलेला आहे आणि वजा 120 वजा 120 अगोदर काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. कंचे भागुबेव यानुसार काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. 15 8 120 आणि वजा 120 120 मधून 120 गेलं शून्य राहिलं. 120 मधून 120 गेलं शून्य राहिलं. 60 भागिले 20 होतं आपण उभं लिहिलं. 20 त्रिक 60 3 आणि 5 ची बेरीज केली 8 आलं वजा 120 आहे. 15 ते 120 ला 120 120 मधून 120 गेले शून्य राहिले. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे वजा 45 अधिक 73 वजा 125 अधिक 26 वजा 9 बरोबर आहे. तर या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा वजा 45 आता हे फक्त या गणितामध्ये अधिक आणि वजाबाकी आहे. बेरीज आणि वजाबाकी आहे म्हणजे फक्त दोघांचं बेरीज वजाबाकी असताना डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं. बरोबर आहे. या ठिकाणी बघा 45 चिन्ह वजा 73 चिन्ह अधिक अधिक वजा वजा म्हणजे 73 आणि 45 ची काय होते वजाबाकी होते. म्हणजे या ठिकाणी दुसरीकडे कुठंतरी करा. 73 मधून 45 गेले 13 मधून 5 गेले 8 राहिले 6 मधून 4 गेले 2 राहिले म्हणजे या दोघांची वजाबाकी केल्यानंतर 28 येतं. मग 45 मोठं का 73 मोठं 73 मोठं म्हणजे त्याचं चिन्ह काय आलं 28 आलं. बरोबर आहे का. 28 वजा 125 अधिक 26 वजा 9 पुन्हा ह्या दोघांची वजाबाकी करावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे 125 मधून 28 वजा करावं लागेल. आता या ठिकाणी 15 मधून 8 गेले 7 राहिले. इकडचं 11 मधून 2 गेले 9 राहिले. किती राहिले 97 राहिले. किती राहिले 97 अधिक 26 वजा 9 97 अधिक 26 वजा 9 सॉरी या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे वजा आहे म्हणजे 97 ला चिन्ह कोणतं आलं वजा आलं. 97 ला चिन्ह कोणतं आलं वजा आलं म्हणजे 26 चिन्ह अधिक 97चं चिन्ह वजा अधिक वजा वजा म्हणजे 97 मधून 26 वजा करायचं. 97 मधून 26 वजा करायचं. 7 मधून 6 गेले 1 राहिलं आणि 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय द्यायचं वजा द्यायचं म्हणजे वजा 71 वजा 71 या दोघांचं केल्यानंतर आणि वजा 9. आता वजा 71 आणि वजा 9 म्हणजेच ऋण ऋण धन ऋण ऋण धन 71 9 80 71 9 80 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. अशा पद्धतीनं बघा म्हणजे बेरीज वजाबाकी करताना कशा पद्धतीनं गणित सोडवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न. या ठिकाणी हा प्रश्न पण बेरीज वजाबाकी चिन्ह दिलेला आहे. तर अधिक वजा वजा तर सुरुवातीला ह्या दोघांची बेरीज करावी लागेल. 26 आणि 16 26 आणि 16 तर 26 आणि 10 36 36 आणि 6 42 तुम्ही स्वतःहून बेरीज दुसरीकडे करू शकता परीक्षेमध्ये प्रश्न पडल्यानंतर. बरोबर आहे. तर 26 आणि 16 काय झाली या दोघांची बेरीज 42 42 वजा 36 अधिक 46 वजा 56 वजा 66 या दोघांची वजाबाकी. 42 मधून 36 गेले 6 राहिले 6 अधिक 46 वजा 56 वजा 66 तर 46 आणि 6 52 वजा 56 वजा 66 तर 52 मधून 56 गेले. बरोबर आहे. आता 52चं चिन्ह अधिक 56चं चिन्ह वजा तर 56 मधून 52 गेले तर 56 मधून 52 गेले किती राहिले 4 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. बरोबर आहे. ह्या दोघांची वजाबाकी वजा 4 आली आणि वजा 66 म्हणजे या ठिकाणी 66चं चिन्ह वजा 4चं चिन्ह वजा म्हणजे ऋण ऋण धन 66 आणि 4
70, 66 आणि 4 70 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा, मोठ्या संख्ये चिन्ह वजा. यानंतर पुढचा प्रश्न 23वा प्रश्न. तर या 23व्या प्रश्नामध्ये आता कंस आलेला आहे या ठिकाणी आणि तो मला वाटतं की हा एक कंस झाला, 36 एक कंस आणि हा एक कंस, म्हणजे 3 कंस आहेत. मग कोणता कंस सोडवायचा? सर्वात आतील कंस सोडवायचा. कोणता कंस सोडवायचा? सर्वात आतील कंस सोडवायचा. तर 95 मधून 113 वजा करायचं, बरोबर आहे. सगळ्यात आतील कंस सोडवायचा. तर 95 आणि 5 100 आणि वरचे 13. जर आपल्याला अशी वजाबाकी येत नसेल तर तुम्ही स्वतःहून वजाबाकीच करायचं, बरोबर आहे. तर 95 5 100 आणि वरचे 13, 13 आणि 5 18 आले. म्हणजेच 18 अधिक 26 वजा 36 अधिक हे वजाबाकी नंतर किती आलं? 18 आलं. आणि इथं या ठिकाणी बघा मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं? वजा 18 आलं, बरोबर आहे. काय आलेलं आहे? वजा 18 आलेला आहे. म्हणजेच 18 अधिक 26 वजा 36 अधिक वजा वजा हे 18 ला 18, बरोबर आहे. 36 वजा 18. आता इथं अधिक वजा वजा झालं तर 36 वजा 18, तर 18 अधिक 26 वजा 36 मधून 18 गेले किती राहिले? 18 राहिले. आता इथं मोठ्या संख्येचे अधिक असल्यामुळं इथं काही कंस करायची गरज नाही. म्हणजे काय आलं? 36 मधून 18 गेले 18 राहिले, 36 मधून 18 गेले 18 राहिले, बरोबर आहे. तर ह्याच्या पुढे बघा 18 अधिक 26 मधून 18 गेले, 18 आणि 8 26, बरोबर आहे. 18 आणि 8 26 आणि मोठ्या संख्येची ना अधिकच येणार. त्याच्यामुळे इथं काय झालं? 26 मधून 18 गेले, काय राहिले? 8 राहिले. आणि आता 18 आणि 8 उत्तर काय आलं? 26 आलं. 18 आणि 8 उत्तर काय आलं? 26 आलं. यानंतर पुढचा प्रश्न वजा 9 अधिक वजा 10 कंस कंस 11 वजा पुन्हा कंसात 12 वजा 13. म्हणजे सगळ्यात आतील कंस कोणता? हा कंस आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हा कंस सोडवायचा. 12 मधून 13 वजा होत नाही, 13 मधून 12 वजा केली, 1 राहिलं. आणि 13चं चिन्ह, 13 ही मोठी संख्या असल्यामुळे 13चं चिन्ह वजा. म्हणजेच हे सोडवल्यानंतर काय आलं? वजा 1 आलं. इथं काय? वजा 11 हा कंस, बरोबर आहे. हे अधिक वजा 10 आणि हा कंस आणि ही वजा 9 अधिक, बरोबर आहे. हा सगळ्यात आतील कंस सोडवला, वजा आला. आता समोरासमोर ऋण चिन्ह आले, समोरासमोर ऋण चिन्ह आले असतं ऋण ऋण धन, ऋण ऋण धन. वजा 9 अधिक वजा 10, 11 अधिक 1, 11 अधिक 1. तर 11 अधिक 1 म्हणजेच वजा 9 अधिक वजा 10 अधिक 11 आणि 1 12, 11 आणि 1 12. आता हे सोडलं तर या ठिकाणी ही दोन ऋण चिन्हाची इथं अधिक झाली, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा वजा 10 अधिक 12 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल? आता 10चं चिन्ह वजा आहे, 10चं चिन्ह वजा आहे, 12चं चिन्ह अधिक आहे. म्हणजेच या ठिकाणी अधिक वजा वजा 12 मधून 10 गेले, 2 राहिले. आणि मोठी संख्या 12 असल्यामुळे त्याचं चिन्ह अधिक. म्हणजेच वजा 9 अधिक वजा 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 9 आणि या ठिकाणी अधिक. याचं उत्तर काय आलेलं आहे? अधिक 2, अधिक 2, बरोबर आहे. आता अधिक 2 लिहायची गरजच नाही, इथं पण अधिक आहे, याची बेरीज अधिक आलेली आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट इथं काय लिहायचं? 2 लिहायचं. डबल एकदा सांगतो, 12 मधून 10 गेले, अधिक वजा वजा 12 मधून 10 गेले, 2 राहिले. मोठ्या संख्ये चिन्ह अधिक आणि इथं पण चिन्ह अधिक आहे, त्यामुळे डायरेक्ट मी इथं अधिक 2च घेतले, बरोबर आहे. तर या ठिकाणी 9चं चिन्ह वजा आहे, 2चं चिन्ह अधिक आहे, अधिक वजा वजा 9 मधून 2 गेले, 7 राहिले. आणि मोठ्या संख्ये चिन्ह या ठिकाणी काय आहे? वजा आहे. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे वजा 7. याचं उत्तर आलेलं आहे वजा 7. बघा यानंतर सगळ्यात पुढचा प्रश्न बघा.
21 अधिक 97 वजा 95 115 वजा 143 हा एक कंस आहे. त्याच्यानंतर हा कंस झाला, त्याच्यानंतर हा कंस झाला आणि त्याच्यानंतर हा मोठा कंस. बरोबर आहे. किती जरी कंस आले तर त्याच्यामध्ये काही गोंधळून जायची घाबरून जायची गरज नाही. सगळ्यात आतील कंस सोडवायचा म्हणजे हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. 115 वजा 143. आता 115 मधून 143 वजा करायचं आहे म्हटल्यानंतर 115चं चिन्ह अधिक 143चं चिन्ह वजा अधिक वजा वजा 143 मधून 115 वजा करावं लागेल तुम्हाला. 143 मधून 115 वजा करावं लागेल. 143 मधून 115 वजा करावं लागेल. तर या ठिकाणी 13 मधून 5 गेले 8 राहिले, 3 मधून 1 गेलं 2 राहिलं, तर किती आलं 28 आलं. तर किती आलं 28 आलं. बघा तर यानंतर आता हे 28 आलं, ह्याच्या अगोदर चिन्ह आणि मोठ्या संख्ये चिन्ह काय 143 चिन्ह वजा 143 चिन्ह वजा आणि इथं अधिक चिन्ह आणि इथं 95 आणि हा कंस. बरोबर आहे. बघा तर या ठिकाणी आता इथं अधिक वजा वजा ही जी मी एवढ्या पायऱ्या करतोय, पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी, जेव्हा तुम्हाला पदावली परफेक्ट समजेल तेव्हा तुम्ही त्या त्या ठिकाणी गणित सोडवायचं. परीक्षेमध्ये प्रश्न आला म्हणजे तुम्हाला काय पायरीला मार्क नाहीये, तुम्ही त्या त्या ठिकाणी लगेच तिथं प्रश्न सोडवायचा आहे. तर या ठिकाणी 21 अधिक 97 वजा अधिक वजा वजा म्हणजे 95 वजा 28. 95 वजा 28. बरोबर आहे. तर या ठिकाणी या दोघांची क्रिया केली तर वजा आलं. 95 मधून 28 वजा करायचं आहे, तर 95 मधून 28 जर वजा केलं तर 15 मधून 8 गेले 7 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले, तर 67 आलं. म्हणून 21 अधिक 97 वजा 95 मधून 28 गेले काय राहिलं 67. 95 मधून 28 गेले 67 राहिले. बरोबर आहे. कारण इथे मोठ्या संख्येचे चिन्ह अधिकाचं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट वजा चिन्ह लिहिलं. आता ह्या दोघांची वजाबाकी करायची. 97 मधून 67 गेले, 97 मधून किती गेले 67 गेले. बरोबर आहे. 97 मधून 67 गेले, 7 मधून 7 गेले 0 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले, 57 मधून 67 गेले 30 राहिले. म्हणजेच हे 21 अधिक किती आलं 30 आलं. 21 अधिक किती आलं 30 आलं. तर 21 आणि 30 किती 30 आणि 20 50 आणि 1 51. 30 आणि 20 50 आणि 1 51. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं 51 झालं. बघा या ठिकाणी या दोघांची वजाबाकी 28 वजा 28. समजा तुम्ही गणित करत असताना इथं चिन्हच द्यायचं विसरलं. बरोबर आहे का. चिन्ह द्यायचं तुमचं विसरलं, मग तुमचं गणित पुढे येईल का अजिबात येणार. मग ते कधी कळेल आपलं चुकलंय म्हणून ते कळणारच नाही. जेव्हा कारण कसं तुम्ही जेव्हा इथं सोडवत जाता ना, तुम्ही जे उत्तर आणता ते पर्यायामध्ये असतंच, त्याला माहित असतं विद्यार्थी कुठं चुकतो. आणि ते कधी कळतं जेव्हा परीक्षेमध्ये आपली आन्सर की येते तेव्हा तिथं दिसतं ना भोपळा. बरोबर आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, मग भोपळ्यावर बसायचे टुनुक टुनुक उड्या मारायच्या. यानंतर पुढचा प्रश्न 112 गुणिले 3 भागिले 16 अधिक 224 भागिले 28 गुणिले 5 वजा 95 भागिले 5. तर या ठिकाणी आडवा भागाकार असा दिलेला आहे. आपण त्याला उभं करायचं आहे. उभं केल्यानंतर त्याच्या पुढे गुणाकार भागाकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला कंस करायचं आहे. कंस करायला विसरायचं नाही. म्हणजे का होईल, म्हणजे आपल्याला समजेल की अगोदर कोणती क्रिया करायची आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी 112 गुणिले 3 भागिले 16 अधिक 224 भागिले 28 गुणिले 5 वजा 95 भागिले 5. बरोबर आहे. आपण जेव्हा असं गणित बघतो असं वाटतं की किती खूप अवघड असेल, किती वेळ लागेल याला. बरोबर आहे. किती वेळ लागेल, कधी करू मी, करूच नको, तू वाकळ पांघरून झोप. बरोबर आहे. केलं पाहिजे. आणि उभं लिहिल्यानंतर जे कळेल ना किती सोपं आहे गणित. म्हणजे कुठलीही गोष्ट का करावी लागते आपल्याला तिथं सोडवण्याचा प्रयत्न करावी लागते.
तर या ठिकाणी बघा 112 गुणिले 3 भागिले 16 असं कसं गणित आलं? 16च्या पाड्यात तर 112 नाही, गणित लिहिण्यामध्ये चुकलेलं आहे का? 112 गुणिले 3 भागिले 16 आहे, 16च्या पाड्यात आहे ना 112. 16 85 16 सत्ती 96 16 7 112 बरोबर आहे. 16 7 112 म्हणजे 7 त्रिक 21 हे अधिकचं चिन्ह. 28 8 224 8 पंचे 40 वजा 5 1 5 5 1 5 4 उरले 5 9 45 म्हणजे किती आलं? 19 आलं. आता या दोघाची का करायची बेरीज आणि त्याच्यातून 19 वजा करायचं. 40 आणि 21 किती? 40 आणि 20 बेरीज करा 60 60 आणि 1 61 म्हणजे 61 वजा 19 61 वजा 19 तर 61 मधून 19 वजा करा. इथंच करा, उभी करूया. 61 मधून 19 गेले, इकडचा हातचा इकडे घेतला. 11 मधून 9 गेले, 2 राहिले. 5 मधून 1 गेलं, 4 राहिलं. तर उत्तर किती आलं? 42. उत्तर किती आलेलं आहे? 42 आलेलं आहे. बघा यानंतरचा पुढचा प्रश्न कंस दिलेला आहे. तर या ठिकाणी सोडवत असताना अगोदर हा मधला जो कंस आहे मोठा, हा कंस तुम्हाला काय करावं लागेल? सोडवावं लागेल. आपण आता हा पूर्ण कंस हा सोडून घेऊया अगोदर, बरोबर आहे. हे नंतर पण लिहिलं तरी चालते. 36 अधिक 36 भागिले 4 गुणिले 5 भागिले 15 वजा 11. बघा हा जो कंस आहे तो आपण उभा लिहिला. 36 भागिले 4 36 भागिले 4 गुणिले 5 भागिले 15 बरोबर आहे. तर पुन्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी म्हणून कंस केला, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी 4 न 36 ला भाग जातो. 4 9 36 4 9 36 आणि 5 1 5 5 त्रिक 15 4 9 36 आणि 5 त्रिक 15 तर 3 ने आता 9 ला भाग जातो, बरोबर आहे. 3 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच 36 अधिक 3 त्रिक 9 वजा 11 हे अधिक हे वजा 26 वजा 2 बघा 36 अधिक 36 भागिले 4 गुणिले 5 भागिले 15 वजा 11 4 9 36 5 त्रिक 15 3 त्रिक 9 3 आलं, बरोबर आहे. 3 लिहिलं, हे 36 लिहिलं, हे सगळं सोडवल्यानंतर 3 आलं, इकडचं वजा 11 लिहिलं, पुढचं वजा 2, इकडचं 26. आता या ठिकाणी पुन्हा हा कंस आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा कंस बरोबर आहे, हा कंस पूर्ण झालाच नाही आपला अजून. तर ह्या दोघांची बेरीज करून 11 वजा करावं लागेल. 36 मधून 3 गेले, सॉरी 36 आणि 3 39 आणि 39 मधून 11 गेले, 39 मधून 11 गेले, 9 मधून 1 गेला 8 राहिलं ना, 3 मधून 1 गेलं 2 राहिलं. तर वजा 26 अधिक वजा 26 अधिक 28 बरोबर आहे. आता ही पूर्ण सोडवल्यानंतर काय आलं? 28 आले. 36 आणि 3 39 मधून 11 गेले, 28 आले आणि वजा 2 वजा 26 अधिक 28 वजा 2 तर वजा 26 आणि अधिक 28 अधिक वजा वजा 28 मधून 26 गेले, 2 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह काय आलं? अधिक आलं, बरोबर आहे का. म्हणजे 28 मधून 26 गेले, 2 राहिले आणि हे वजा 2 आणि 2 मधून 2 गेलं, 0 राहिलं. काय राहिलं? 0 राहिलं. समज असेल तुम्हाला. हा जो इथला जो भाग आहे तो सोडवल्यानंतर आलं 3 4 9 36 5 1 15 3 त्रिक 9 3 आलं. 36 आणि 3 39 39 मधून 11 गेले, 28 राहिले. म्हणजे इथला भाग इथं घेतला 36 3 इथं घेतलं, वजा 11 घेतलं आणि केल्यानंतर 28 आलं. हे सोडवल्यानंतर पुढचं 2 26 मधून 28 म्हणजे 28 मधून 26 गेले, 2 राहिले. 28चं चिन्ह अधिक आहे, बरोबर आहे. 2चं चिन्ह वजा आहे, 2 मधून 2 गेलं, 0 राहिलं.
यानंतर पुढचा प्रश्न बघा 28 नंबरचा. तर या ठिकाणी 20 भागिले 48 भागिले 6 अधिक 6 गुणिले 42 भागिले 7 गुणिले 8 भागिले 4. तर या ठिकाणी बघूया हा प्रश्न. तर सुरुवातीला हा सगळ्यात मधला कंस जो आहे हा मोठा, त्याची उभी मांडणी करूया. बरोबर आहे. 20 भागिले, आता कंसामध्ये 48 भागिले 6 अधिक 6 गुणिले 42 भागिले 7 गुणिले 8 भागिले 4 गुणिले 8 भागिले 4. ओके. तर या ठिकाणी 6 1 6, 6 8 48, बरोबर आहे. 6 8 48, 7 1 7, 7 सख 42 आणि 4 1 4, 4 दुनी 8. म्हणजेच या ठिकाणी 20 भागिले, इथं 6 8 48 8 आलं, इथं 7 न 42 ला भागातलं 6 आलं, 6 6 36, 6 6 36 गुणिले, इथं 4 ने 8 ला भाग घातलं 2 आलं, इथं काय नाही नंतर. बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी 8 अधिक 36 गुणिले 2 आलं. आता हा मधला कंस तुम्हाला सोडवावा लागेल. अगोदर दोघाचा गुणाकार करावा लागेल. 36 दुनी 72. बघा, तरी पण एक पायरी तुमच्यासाठी वाढवतो या ठिकाणी. 20 भागिले 36 दुनी 72, 8 अधिक 72, 8 अधिक 72 बरोबर 20 भागिले 72 न 8 80, 72 न 8 80. आता 20 भागिले 80 आहे. इथं असं म्हणायचं नाही बहुतेक हे चुकलेलं आहे काय की इकडं 80 असेल आणि तिकडं 20 असेल, असं नाही. प्रश्नच तसा आहे. 20 भागिले 80 असं पण असतं. म्हणजेच काय झालं, 20 भागिले 80, 20 1 20, 20 चौक 80, म्हणजेच उत्तर काय आलं, 1/4 आलं. उत्तर काय आलं, 1/4 आलं. बरोबर आहे. समजा तिथं उपर्यामध्ये पेक्षा 4 असेल 4, किंवा 4 न पण 1 ला भाग घालून पॉइंट मध्ये तिथं उत्तर तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 1/4 आहे. यानंतर थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न पदावलीमध्ये या आधारावर परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी इतर रिकामी जागा दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही कोणते चिन्ह वापरचाल तेव्हा किंमत दिलेली किंमत बरोबर येईल. तर काय किंमत दिलेली आहे बघा, 30 25 5 150. बरोबर आहे. पहिला पर्याय भागिले गुणिले बरोबर, गुणिले भागिले बरोबर, गुणिले वजा बरोबर, अधिक गुणिले बरोबर, अशा पद्धतीचा आहे. तर या ठिकाणी मग आता याच प्रश्न सोडवायचा कसा, बरोबर आहे. तर यासाठी फक्त पर्यायकट पद्धतीनेच तुम्ही उत्तर काढू शकता, कारण तुम्हाला याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर म्हटलेला आहे आणि वरी तर काही दिलेलं नाही त्या कप्प्यामध्ये. त्याच्यामुळे पहिला पर्याय घेणे, दुसरा पर्याय घेणे, तिसरा पर्याय घेणे आणि चौथा पर्याय घेणे. अगोदर पहिल्या पर्यायामध्ये जे चिन्ह आहे ते तिथं व्यवस्थित ठेवायचं. बघा, आता या ठिकाणी आपण पहिला पर्याय घेऊन बघूया. 30 भागिले, आता तिथं वेळ न घालवता लिहित असताना भागिले गुणिले आलं, भागिले आलं तर उभ्या पद्धतीने लिहा. बरोबर आहे. म्हणजे लगेच सोडवता येईल, तिथं वेळ नाही घालवायचा. बरोबर आहे. 30 भागिले किती आहे 25 गुणिले, बघा गुणिले पुढे काय आहे 5 आणि बरोबरचं चिन्ह काय 150. बरोबरचं चिन्ह काय 150. बघा 30 पुन्हा भागिलेचं चिन्ह ठेवल्यावर काय तर 25, 30 भागिले 25, 25 उभं लिहिलं, गुणिले 5 बरोबरचं चिन्ह 150. आता कधी पण लक्ष द्या, आपलं समीकरण आलेलं कसं कळेल, बरोबरच्या इकडची किंमत सोडवल्यानंतर बरोबरच्या पुढची किंमत आली पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 5 1 5, 5 5 25, 25 न तर 30 ला भाग जात नाही, 5 न 25 ला भाग गेला, 5 5 25 आणि 5 न पुन्हा 30 ला भाग घातला, 5 सख 30. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येत आहे,
6 येत आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे? 6. परंतु उत्तर किती आपल्याला? 150 आहे. म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. बरोबर आहे. यानंतर दुसरा पर्याय घेऊया. चला 30 इथं गुणिले आहे, पुन्हा 25 भागिले आहे, किती आहे भागिले? 5, पुन्हा बरोबरचं चिन्ह आहे 150. बरोबरचं चिन्ह आहे 150. बरोबर आहे. बघा 30 गुणिले, पुन्हा 25 ठेवलं, पुन्हा भागिले, पुन्हा 5 ठेवलं, भागिले 5 बरोबर 150. इथं बरोबर चिन्ह आहे. गुणिले भागिले बरोबर. समजले का? डायरेक्ट उभ्या पद्धतीनं भागाकार ठेवायचा असा, म्हणजे वेळ वाचेल तुमचा. आता या ठिकाणी बघा 5 न 25 ला भाग घातलं, 5 5 25. बरोबर आहे का? 5 न 25 ला भाग घातलं, 5 5 25. आता इथं किती आहे? 30 आहे. इथं 5 आहे. गुणाकार करायचा. 30 5 किती? 150. म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आणि पर्याय क्रमांक 2 आल्यानंतर पुढचं कशाला करत बसायचं? पुढचं करत बसायचं नाही. आणि पर्याय क्रमांक 2 तरी पण समजा त्या ठिकाणी असं पण असू शकेल 2 पर्याय निवडा. नवोदयच्या परीक्षेमध्ये नसतं, कधी कधी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असतं. बरोबर आहे. तर तरी पण आपण बघूया. तर 30 गुणिले, पुन्हा वजा चिन्ह आहे, 25 वजा 5 बरोबरचं चिन्ह आणि 150. आता 25 त्रिक 75 म्हणजे 750 झालं. 750 मधून 5 गेले 150 येईल का? नाही. 750 मधून 5 गेल्यानंतर 50 येऊ शकत नाही. आणि आता पुन्हा शेवटचं 30 अधिकचं चिन्ह, 25 गुणाकाराचं चिन्ह आणि 5 बरोबर 150. तर 25 5 125. बघा 25 5 125. 125 आणि 30 ची बेरीज 150 येईल का? नाही. समजा ह्या 30च्या ठिकाणी 25 राहिलं असतं तर 125 आणि 25 150 हे उत्तर आलं असतं, परंतु नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघा असाच एक प्रश्न 12 12 12 12. बरोबर आहे. हम सब 12 आहे असं म्हटलं असं. तर 12 12 12 12. तर आता या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरायचं? बघा पहिला पर्याय या ठिकाणी ठेवावं लागेल. 12 अधिक 12 गुणिले 12 बरोबर, बरोबरचं चिन्ह आणि शेवटी 12. बरोबर आहे. 12 अधिक 12 गुणिले 12 बरोबर 12. कन्फ्युज व्हायचं नाही, ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं. किंवा 12 12 12 12 लिहायचं, मध्ये अधिक गुणिले बरोबर लिहायचं, अधिक गुणिले बरोबर. ओके. आता या ठिकाणी काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. आता 12 आणि 12चा गुणाकार किती? 12चा वर्ग 144. 12चा वर्ग 144 आणि 144 मध्ये 12 मिसळल्यानंतर 12 उत्तर येईल का? नाही. 144 मध्ये 12 मिसळल्यानंतर 12 उत्तर येणार नाही. यानंतर दुसरा पर्याय लिहून घ्या. 12 12 12 12. दुसरा पर्यायामध्ये काय आहे? बरोबरचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह, वजाचं चिन्ह. बघा आता इथं पण बघा कसं झाले. या दोघाचा इथं बरोबरचं चिन्ह, इकडं उत्तर म्हणजे इकडचं उत्तर 12 तुमचं आलं पाहिजे. या दोघाचा गुणाकार अगोदर करावा लागेल. आता 12चा वर्ग 144 मधून 12 केले 12 येईल का? नाही. 144 मधून 12 केल्यानंतर 3 अंकी संख्या येईल, म्हणजे दुसरा पण पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर तिसरा पर्याय 12 12 12 12. बरोबरचं चिन्ह, हे गुणाकाराचं चिन्ह. आता हे भागिले 12 आहे त्याच्यामुळे उभं लिहा, भागिले 12. बघा भागिले 12 म्हणजे या ठिकाणी आता काय होईल? 12 12 कटलं, 12 1 12 आणि ह्या दोघाचा गुणाकार केला काय येते? 12 1 12. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आणि चौथं पण करून बघूया आपण. 12 12 12 12 अधिक, मग इथं भागिले असल्यामुळं भागिले 12 आणि बरोबर 12. आता या ठिकाणी बघा 12 1 12 उभं लिहिलं ना, हे अधिक लिहिलं, पुन्हा भागिले चिन्ह असल्यामुळे उभं लिहिलं. मग 12 1 12, 12 आणि 1 किती होईल? 13 होईल. 12 आणि 1 13 होईल. त्याच्यामुळं चौथा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बघा
यानंतर असाच एक प्रश्न थोडासा मोठा. तर बघा 18, 120, 30, 4, 18. तर या ठिकाणी तुम्हाला 4-4 चिन्हाचा वापर करायचा आहे आता. तर या ठिकाणी पहिला पर्याय वापरूया आपण. तर पहिला पर्याय वापरल्यानंतर काय येईल बघा. आता 18 गुणिले आहे 120, पुन्हा भागिलेचं चिन्ह आहे. किती आहे भागिले 30, बरोबर पुढे काय 4 आणि पुन्हा गुणिलेचं चिन्ह आहे आणि 18 आहे. तुम्ही चिन्ह व्यवस्थित द्या. जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर हे सगळंच अगोदर लिहायचं, फक्त मध्ये असं लिहायचं नाही, मध्ये पुन्हा चिन्ह ठेवा. जर भागिले असेल तर उभं लिहा, भागिले असेल तर उभं लिहा. तर या ठिकाणी बघा 30 × 30, 30 चोक 120, 30 × 30, 30 चोक 120, 18 चोक किती आलं 72 आलं. बघा 18 चोक 72 आलं आणि इथं पण 18 चोक 72 आलं. म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे. पुढचं बघायची सुद्धा गरज नाही. 18 चोक 72, 30 चोक 120, 18 चोक 72 आणि 18 चोक 72 बरोबर चिन्ह. म्हणजे तिकडच्या आणि इकडची किंमत समान असली की बरोबर आलं. 72 बरोबर 72, 72 बरोबर 72 बरोबर आहे. म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर म्हणजे पुढचा काय बघायची गरज नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर 8, 480, 20, 20. आपण प्रत्येक पर्याय ठेवून बघूया. पहिला पर्याय वापरला 8 गुणिले 400 भागिले 80, अधिकचं चिन्ह 20, पुन्हा बरोबरचं चिन्ह 20. बघा गुणिले की भागिले हे अधिक आणि हे बरोबरचं चिन्ह. म्हणजे हे सगळं सोडवल्यानंतर 20 आलं पाहिजे. बघूया. तर 0 0 कटलं, 8 पंचे 40, अगोदर गुणाकार करावा लागेल ना, बरोबर आहे. 0 0 कटलं, 8 पंचे 40 आणि 8 पंचे पुन्हा 40, बरोबर आहे. ह्या दोघांचा गुणाकार किती येईल 40 येईल. आणि 40 मध्ये 20 मिसळल्यानंतर 20 येईल का, अजिबात येणार नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय 8 गुणिले 400 बरोबर 80 भागिले आणि पुन्हा 80 झाल्यानंतर काय झालं 20 गुणिले 20, 20 गुणिले 20. इथं 20 आहे बरं का, 20 आहे. बघा म्हणजे इकडचा गुणाकार आणि इकडचं हे सोडवल्यानंतर एकच आलं पाहिजे. आता बघा 20 20 कटलं, 80 राहिलं. मग 400 आणि 8चा गुणाकार 80 येईल का, अजिबात येणार नाही. म्हणजे दुसराही पर्याय चुकीचा आहे. दुसराही पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय घेऊया. 8 गुणिलेचं चिन्ह, 400 भागिलेचं चिन्ह, हे 80 पुन्हा बरोबरचं चिन्ह, ही 20 हे अधिकचं चिन्ह आणि ही 20. बघा तिसरं गुणिले की भागिले बरोबर अधिक. म्हणजे बरोबरचं चिन्ह म्हणजे इकडची किंमत आणि इकडची किंमत सारखी आली पाहिजे, बरोबर आहे. हे 0 0 कटलं, 8 पंचे 40, 8 आणि 5चा गुणाकार किती आला 40 आला आणि 20 आणि 20 किती आलं 40 आलं. म्हणजे हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी पहिला पर्याय ठेवूया. 72 बरोबरचं चिन्ह आहे, 8 गुणाकाराचं चिन्ह आहे, त्याच्यानंतर 9 वजाबाकीचं चिन्ह आहे, हे पुढचं 9 अधिक शेवटचं चिन्ह अधिक आणि 72. बरोबर आहे. बघा बरोबर गुणिले वजा अधिक 72, 8 9 9 72. म्हणजे या ठिकाणी इकडची सगळ्याची क्रिया केल्यानंतर उत्तर काय आलेलं पाहिजे, तुमचं 72 उत्तर आलेलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 8 9 72, 8 9 72 वजा 9 अधिक 72, बरोबर आहे.
आता 72 मधून 9 गेले आणि पुन्हा त्याच्यामध्ये 72 मी सगळं 72 येईल का हो? अजिबात येणार नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा, 72 भागिले 8 गुणिले 9 वजा 9 बरोबर 72. बरोबर 72. 72 भागिले 8 भागिले गुणिले वजा बरोबरचं चिन्ह. 8 9 72. 8 9 72. 9 9 81 वजा 9. बघा, 81 वजा 9. तर 81 मधून 9 गेल्यानंतर 81 मधून 9 गेल्यानंतर 81 मधून 9 गेल्यानंतर किती राहील? 72 राहील. 81 मधून 9 गेल्यानंतर 72 राहील. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे ना दुसरा पर्याय? बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं दुसरा पर्याय बरोबर आहे. 8 9 72 9 9 81 81 मधून 9 गेले 72 आले. अशा प्रकारे तर पदावली आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण काही प्रश्न पाहिले होते आणि आता सर्व जे काही उदाहरणं आहेत ते सर्व उदाहरणं आपण पदावलीच्या माध्यमातून घेतलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण प्रकार आहे. त्याचा सराव करा. सराव केल्यानंतर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता शेवटी सांगतोय म्हणल्यानंतर तुम्हाला कसं कळणार? बरोबर आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तर यानंतर आपण नवीन पुढचं जे प्रकरण आहे ते प्रकरण घेऊन तुमच्या समोर नक्की येईल. तर आपलं जे चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे, हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. बरोबर आहे. आणि भरपूर व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ओके. आणि जर व्हिडिओ तुम्हाला भेटत नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन वेगवेगळे भाग केलेले आहेत. 10वी वेगळं, 8वी वेगळं, 5वी वेगळं. तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.